हाय नमस्कार, मी अतिशा लाड राजश्री मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. डंका हरिनामाचा हा सिनेमा लवकरच आपल्या भेटीला येतो आहे आणि त्यानिमित्ताने आज ट्रेलर लॉन्च झाला आहे. खरं तर खूप कलाकार आहेत, आपले लाडके कलाकार आहेत आणि इथे ना आल्यावर रसिका सुनीलचा लुक बघण्यासारखा, म्हणजे चर्चा तिच्या लुकचीच होती आहे. रसिकाला यायला लेट झालं आहे, पण मला असं वाटतं वर्थ वेटिंग. रसिका थँक्यू. हे मला ऐकूनच बरं वाटलं आणि थँक्यू सो मच फॉर वेटिंग. आणि इफ इट वॉज वर्थ देन आय एम व्हेरी व्हेरी ग्लॅड. मी एवढी मेहनत घेतली सगळ्यांसाठी. प्रश्न पडला सुरुवातीपासून, ही स्टायलिंग खूप भारी आहे, पण तुझा हात नाही दुखलाय का मगाचपासून? ही नाही, ॲक्च्युली माझं असं झालं ना की हा फोन मी कुठे ठेवावा, तर मी काही वेळ विचारायला त्याला दिला होता. मग नंतर मला असताना काय म्हणजे तुला प्रश्न पडला? हो नाही अगं नाही, ऑनेस्टली सांगते, या फिल्मच्या निमित्ताने मला इतके गोड आणि छान 3 मस्त मित्र मिळाले. आय एम व्हेरी व्हेरी हॅपी. बट कमिंग बॅक टू द लुक, नाही का? हां, तर तुला काहीतरी प्रश्न आहे त्याबद्दल, तू विचारून घे मला. पण खरंच मरमेड असा लुक वाटतं. प्रियदर्शनला कसा वाटत जल तू हिचा सुंदर दिसते ती नेहमीच सुंदर दिसते. आम्ही कितीही चांगले कपडे घातले, आम्ही कितीही फ्लॅशी राहायचा प्रयत्न केला, आम्ही कितीही सुंदर दिसण्याचा प्रयत्न केला, तरी हेच होतं की अरे ही छान दिसते, हे काय आले आहेत काहीतरी आपलं घालून, असं आमचं होतं ना. असं कसं हे बघ, ह्यांचे फोन सांभाळण्यासाठी मोठे मोठे किसे असलेले आम्ही, पॉकेट सगळे आम्ही हे घेऊन आलेलो आहोत. एनिवेज जोक सपाट, पण छान दिसते ती, सुंदर दिसते. आधीला सेल्फी गेलाय का? नाही ना अजून. आता आधी गेलाय. सेटवर असं सुरू असणार ना शूटिंगचं जास्त प्रचंड, काय विचारू नको. हो दादा, तुझा पण लुक आज आम्हाला वेगळा दिसतोय काहीतरी आहे ना. जॅकेट बिकेट बघ, एकदम डिझाईन म्हणजे काय वादच नाही. आज काय म्हणजे ग्रीनरी आहे. डंका हरिनामाचा हा सिनेमा, म्हणजे सर मगाशी म्हणाले अविनाश सर की हा भक्तिमय नाही, तर ह्याच्यामध्ये एंटरटेनमेंट पॅकेज खूप आहे आणि बरंच काही आहे आणि तुमचे डॅशिंग लुक्सही त्यात दिसत आहेत. तर काय सांगायला आवडेल सिनेमाच्या निमित्ताने, तुझं कॅरेक्टर कसं असणार आहे आणि कशी जोडली गेली सिनेमाशी? जोडले गेले म्हणजे अर्थातच श्रेयसचा सिनेमा आहे आणि मी नसणार असं फार नाही होत खरं तर, कारण मी आत्तापर्यंत श्रेयससोबत ऑलमोस्ट 4 चित्रपट केला. हा 4था चित्रपट आहे माझा त्याच्यासोबत, त्याच्यामुळे हे तर करणारच काम तर करणारच होते मी चित्रपटात. पण अत्यंत आत्तापर्यंत मी केलेल्या गोष्टींमध्ये थोडंसं वेगळं कॅरेक्टर आहे, कारण मुस्लिम कॅरेक्टर आहे ती पूर्ण वेळ हिंदी भाषेतच बोललेली आहे. थोडीशी ॲक्शन माझ्या वाट्याला आली आहे या फिल्ममध्ये, त्यामुळे या सगळ्या गोष्टी खूप अपिलिंग होत्या. आणि अर्थात मी मगाशी जसं म्हटलं तसं की या सगळ्यांना दिशा देण्याचं काम ती करते, त्याच्यामुळे या सगळ्यांचा ध्यास इतका मोठा आणि महत्त्वाचा असतो की त्यामध्ये ती कशी जोडली जाते आणि तिच्यामुळे यांना काय मदत होते हे खूप इंटरेस्टिंगपणे श्रेयसने दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ते बघायला खूप मजा येईल सगळ्यांना. एक तडकतं असं गाणं मी बघितलं, ज्यात एक्सप्रेशन आणि स्टेप्स तर भारी होत्या. काय सांगशील तो एक्सपिरियन्स? नाही, मी सुजितबरोबर मी ह्याआधी पण काम केलेलं आहे. सो सुजितबरोबर काम करणं कम्फर्टेबल असतं. माझा जन्म वर्ल्ड डान्स डेच्या दिवशीचा आहे, पण मला डान्सचा फारसा काही गंध नाही आहे. नाही, पण मी चांगला नाचू शकतो, मला माहिती आहे मी चांगलाच नाचू शकतो, पण मला त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. ज्या फिनेसने रसिका नाचू शकते किंवा अनिकेत नाचू शकतो, तसं मी नाही नाचू शकत. मला मेहनत घ्यावी लागते, पण ती मेहनत घ्यायला माझी तयारी आहे अंटिल अँड अनलेस ते स्क्रीनवर जोपर्यंत छान दिसतंय. आम्ही खरंच मेहनत घेतली आहे. म्हणजे मी ज्या सिनेमांमध्ये आजपर्यंत गाण्यांवर नाचलो आहे, त्यासाठी मी अभिनयाकडे जेवढं लक्ष दिलं नाही तेवढं डान्सच्या रिहर्सल्स करणं, कारण जिथे कॉन्फिडन्स नाही किंवा जिथे असं वाटतं आपलं इथे चुकायला नाही पाहिजे, तिकडे ऑफकोर्स आपण अधिक लक्ष देऊन काम करतो. असं आहे. मला असं वाटतं हा सिनेमा आपल्या रूट्सशी घेऊन जातो, म्हणजे भक्ती आजच्या युगामध्ये ती खूप गरजेची गोष्ट आहे. एक मेडिटेशन म्हणतो आपण. आणि तुझा नवरा परदेशी असतो, पण त्याला इंडियाची तेवढीच ओढ आहे, त्याच्या मातीची तेवढीच ओढ आहे. आम्ही बघतो सोशल मीडियावर. इकडे म्हटलं असलीच पाहिजे ना, बेसिक अपेक्षा आहे. म्हणजे ती रमला तर कसं चालेल कॅनडात, रमला तर प्रॉब्लेम आहे. बरं, आता त्याला माहीत होतं की तू हा सिनेमा करतेस, त्याची रिॲक्शन कशी होती? आणि तुम्ही तो त्याच्या करिअरमध्ये आहे आणि तू एकमेकांना सपोर्ट करताय, कसं हे सुरू आहे? तो आमच्या सेटवर आलेला आहे. बेसिकली आमची भेट पण त्याच्याशी ह्या सिनेमाच्या निमित्तानेच झालेली आहे, म्हणून मी माईक काढून घेतला. सो आमची भेट पण तशी झालेली आहे. सो आम्ही त्याला ब्रीफ देताना असं ब्रीफ दिलं होतं की भक्ती, शक्ती आणि युक्ती, म्हणजे मी, अनिकेत आणि किरण, भक्ती, शक्ती आणि युक्ती ह्याला दिशा देणारी अशी झाशा आहे या सिनेमात, असं आम्ही त्याला सांगितलं होतं. सो त्यानेही आम्हाला झाशाच तसे उत्तर दिलेच होते. बाकी काही नाही, मला हेच सांगायचं होतं. बाकी रसिका, तुला काय म्हणायचं? काय बोलणार आहे मी ह्याच्यावर? आता रमला असेल ना ह्यांच्याबरोबर?
मग त्याला पर्याय होता का काही? म्हणजे त्याला रमणं होतंच. आमच्याबरोबर ऑफकोर्स नाही रमला तो, रसिका बरोबरच रमला. हा नाही 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 तो अगदी ओळख झाली होती का? म्हणजे अगदी पहिली ओळख होती अगदी. आणि अर्थातच आम्ही मध्ये मध्ये शॉर्ट्सला वगैरे जात होतो, त्याच्यामुळे खूप असं नाही बोलणं झालं. हे तेवढ्यात त्यांनी ब्रीफ कधी दिलं हे मला नाही माहिती. पण तो उत्तम डान्सर आहे आणि आम्ही त्याचे व्हिडिओज बघत असतो. त्याच्याकडनं काही म्हणजे असं इन फ्युचर दादा तुला शिकायला आवडेल का डान्स वगैरे किंवा? अरे मला त्याने तिकडचं हे द्यावं, तिकडचा विजा द्यावा, ग्रीन कार्ड द्यावा. मी 24 तास त्याच्याबरोबर डान्स शिकायला तयार आहे. इतका बेफाट आणि भन्नाट नाचतो तो. मला असं वाटतं जाऊ दे मी म्हणत नाही, मला काही नाही वाटत, मी नंतर म्हणतो. काय आउटस्टँडिंग, रसिकापेक्षा भारी नसतो तो. दॅट इज व्हेरी ट्रू. या ह्या सिनेमाच्या निमित्ताने म्हणजे आपण एक विठुरायाच्या अराउंड असणारा सिनेमा जेव्हा करतो, आपल्यातला एक भक्तीवाला जो साईड असतो ना, तुमच्यातली किती ती उभरून आली आहे, किंवा तू काय सांगशील डिवोशनल साईड? माझ्या डिवोशनल साईडबद्दल काय म्हणजे मी खूप ॲक्च्युली इनवर्ड स्पिरिच्युअल झोनमधली आहे. मला खूप असं मी काय भक्ती करते, कुठल्या देवाची भक्ती करते, कुठल्या मंदिरात जाते असं मी खूप नाही करत. खरं तर माझ्या घरी गजानन महाराजांची मूर्ती आहे, मी त्याची पूजा करते. पण ते माझ्यापुरतं माझं मेडिटेशन, माझी स्पिरिट, इट्स व्हेरी इनवर्ड फॉर मी. मला फार त्याच्याबद्दल बोलायला किंवा सांगायला मी काही जात नाही कधीच कुठेच. विठ्ठल प्रत्येकाला मिळावा त्यांचा, असं मगाशी सर गमतीत म्हणाले. दादा त्याबद्दल नाही काय, म्हणजे शोधला तर देव आहे, नाही शोधला तर तो आपल्या आत आहे. अशाच म्हणजे धर्तीवर पूर्ण आपल्याकडचं जे काही देवाकडे पाहण्याचा जो काही दृष्टिकोन आहे तो पहिल्यापासूनच असा राहिलेला आहे. आपल्याकडे विशेषतः महाराष्ट्रात असं कधीही महाराष्ट्रात असं होत नाही की एकाच देवाची भक्ती केली जाते. आणि कारण इतर आपण भागात जर इतर काय आपण म्हणू स्टेट्समध्ये जर आपण पाहिलं तर त्याच्यात बऱ्यापैकी फरक आहे. महाराष्ट्रात इतके पंथ आहेत, इतक्या साऱ्या गोष्टी आहेत, आपल्याला एक मोठी संतांची प्रचंड मोठी परंपरा आहे. सो त्याच्यातून एक आपसुकच मला असं वाटतं की ज्याने त्याने आपला देव शोधावा हे आपल्याला कोणी शिकवलं नाही आहे. हे आपल्या रक्तात आहे, हे आपल्या मातीत आहे आणि ते अशाच स्रोतांमधून आलेलं आहे. ते असं इतक्या मग ते आईवडिलांकडून कळलं असेल किंवा इतर ठिकाणी जाऊन कळलं असेल, वाचनातून कळलं असेल, बघण्यातून कळलं असेल, पण ते 100% आपल्या मातीत आहे. वारीचा माहोल आहे सगळीकडे आणि त्याच माहोलमध्ये आपला सिनेमा येतोय भेटीला. काय सांगाल प्रेक्षकांना? डंका 19 जुलैला वाजणार आहे, त्याबद्दल काय? हे बघ आत्ताच ट्रेलर लॉन्च झालं आहे. आम्ही सगळे इनफॅक्ट रसिका, मी, किरण, श्रेयस, अनिकेत, आम्ही सगळे असं म्हणत होतो की वॉट एव्हर इट इज, ट्रेलर इज द गेम. ट्रेलर लोकांनी बघितला आणि ट्रेलर जर लोकांना आवडला आणि त्यांना जर सिनेमाला यावंसं वाटलं तर लोकांना वेगळं असं काही सांगण्याची गरज लागत नाही, लोक येतात. त्यामुळे आपण कितीही लोकांना आवाहन केलं तरी आवाहनावर लोक येत नाहीत. तुम्ही आम्हाला काय दाखवताय, इव्हेंच्युअली ते पैसे देऊन येणार आहेत थिएटरमध्ये. सो काय आम्हाला पाहायला मिळणार आहे ह्याची जर त्यांना उत्सुकता लागली तर ते 100% येतात थिएटरला. अच्छा, यावरच तुला कसं वाटलं ट्रेलर? पहिले तू सांग. खूप उत्तम वाटलं आणि गाणी तर म्हणजे गुजबम्स होते, डोळ्यात पाणी होतं प्रत्येकाच्या. आणि मी कॅमेरामध्ये एक ते क्षण टिपलेत, आपण ते आउट करू लवकरच. सो थँक्यू सो मच. असा एक सिनेमा आमच्यासमोर घेऊन येत आहे त्यासाठी आणि ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.